सर, जैसे कि माननीय पंतप्रधान मोदी जी, इन्होंने और महाराष्ट्र शासन की जो चीफ मिनिस्टर है अपने शिंदे सर, इनके आदेश के हिसाब से पूरे महाराष्ट्र में, पूरे देश में आज़ादी का 75वां अमृत महोत्सव अपन सब जगह सेलिब्रेट कर रहे हैं। ये सेलिब्रेशन करते वक्त अपने मेरे विभाग में जो मराठवाड़ा विभाग पूरा है, इसमें हम 3 दिन ये कार्यक्रम ज़ोर शोर से, जिस तरह में दिवाली, ईद या बड़े बड़े जो अपन त्यौहार मनाते हैं, उस तरह में एक आज़ादी का महोत्सव अपन मना रहे हैं। ये मनाते वक्त एक प्रेरणा बच्चों को मिले कि देश आज़ाद जो हुआ है, ये आज़ादी सिर्फ अपने देश में अपने को आज़ादी ऐसे ही नहीं मिली है। इस आज़ादी के लिए बहुत सारे लोगों ने बलिदान दिए है और उस बलिदान का बच्चों तक उस बारे में पहुंचाना ज़रूरी है। बच्चे के दिल में अपने देश प्रेम जागृत होना चाहिए। अपनी जो भावी पीढ़ी है उसकी कीमत क्या है, उसको एहसास देने के लिए एक अमृत महोत्सव अपन मना रहे हैं। इसमें अपन रोशनाई की है हर बिल्डिंग में। इसके अलावा छोटे बच्चों के लिए और लड़कियों के लिए वे अलग अलग गेम्स किए हुए हैं, जिसमें जैसे इंडोर गेम्स हो गए या आउटडोर गेम्स हो गए। इसके तरह कॉम्पिटिशन्स हम ले रहे हैं कि जिसमें रंगोली की स्पर्धा होगी या बच्चों के लिए खेलकूद के कार्यक्रम ले रहे हैं, निबंध स्पर्धा ले रहे हैं, वक्तृत्व स्पर्धा ले रहे हैं। इससे बच्चों का स्टेज डेयरिंग बढ़ेगा और समाज में से जो बलिदान दिए हुए हैं, जैसे स्वतंत्र सैनिक होंगे या माजी सैनिक हो गए, इन लोगों का भी हम सेलिब्रेशन के अंदर इन्वॉल्वमेंट देके उनको भी अप्रिशिएट किया जा रहा है, उनको फेलिसिट किया जा रहा है, क्योंकि देश प्रेम ही अपने को लोकशाही को सक्षम बनाएगा। और ये लोकशाही को कब सक्षम बनाना है, तो हर दिल में एक भाईचारा रहेगा। देश एक तब रहेगा जब अपन एक साथ में रहेंगे, एक एम से रहना चाहिए। और एक तिरंगे का जो ट्राई कलर है, यही अपना हिंदुत्व नहीं समझते हुए अपना देश प्रेम है, ऐसा समझना चाहिए सभी ने, तभी भाईचारा मेंटेन रहेगा। आई पैसा पिठाचा डबा असेल किंवा तांदळाचा डबा आणि ते पैसे ज्यावेळेस ती फॅमिलीला अचानक पैशाची अडचण राहायची, त्यावेळेस ती पैसे काढून द्यायची। हे ट्रेडिशन्स आपलं पूर्वपार चालत आलेलं आहे। आता हे ट्रेडिशन चालत असताना त्यांचा त्या कुठल्याही मॅनेजमेंटमध्ये पूर्ण होते। आज सुद्धा आपण किती जरी एजड असलो तरी एक लक्षात घ्या, आर्थिक स्वावलंबन जर काही शिकायचं असेल तर जगातला सर्वात मोठा गुरु, महागुरु म्हणजे आपली आई असते। आता या सेव्हिंग मधला जो पार्ट असतो, आता बचत म्हणजे काय, बरेच प्रॉब्लेम मार्केटमध्ये दिले जातात। एक म्हणजे आपल्या फॅमिलीमध्ये बचत म्हणजे काय असते, तर आपण या जगामध्ये असताना जे काही भौतिक सुख सुविधा आपल्या मुलांना आपण देत असतो, त्याच भौतिक सुख सुविधा आपण नसताना आपल्या फॅमिलीला आणि मुलांना देता आल्या पाहिजे। कारण अनहॅपन्स हे आयुष्यात होणार आहे, नक्की होणार आहे। कोणी अमृत कलशाच्या प्रमाणे अमृत घेऊन नाही आलेलं आहे। आपल्याला या जगामध्ये एक्झिस्ट करताना कधीतरी हे एक्झिस्ट असेल, परंतु एक्झिस्ट हे रिस्पेक्टिव्ह असलं पाहिजे, एक स्ट्रॉंग असलं पाहिजे, एक फायनान्शियली फॅमिलीला एक प्रोटेक्टेड असलं पाहिजे। आता होतं काय की वेगवेगळ्या प्रकारचे प्रलोभनमध्ये आपल्याला जसं आपल्याला सांगितलं आहे किंवा इन्शुरन्स काढलं पाहिजे, तर मी या मताचा आहे 100% इन्शुरन्स काढलाच पाहिजे। कारण इन्शुरन्स हा तुमच्यासाठी असतो, त्या एजंटला 2 पैसे 5 पैसे मिळतात म्हणून इन्शुरन्स काढला पाहिजे असं कधीच विचार न करतो। इन्शुरन्स हा आपल्या स्वतःसाठी असतो। मग इन्शुरन्स करत असताना इन्शुरन्स कसा काढला पाहिजे, तर आपल्या फॅमिलीमध्ये जी सोर्स ऑफ इन्कम आज चालू आहे, जे आपलं जवळपास साधारणतः आपण प्रेडिक्ट करतो रिटायरमेंटचं किंवा 20
मिसहॅपन्ड तर त्याच्या मल्टिपलाने आपल्या फॅमिलीला पैसा रिटर्नमध्ये मिळाला पाहिजे. म्हणजे जर काही कमी जास्त आलं तर मुलांना एज्युकेशन असेल, मुलांचं लग्न असेल, फॅमिलीचा आजारपण असेल, या सर्वांचा विचार आपण केला पाहिजे. सेकंड पार्ट, हेल्थ इन्शुरन्स हा अतिशय काळाची गरज आहे. या हेल्थ इन्शुरन्समध्ये आपण सर्व कर्मचारी जरी असलो तरी आपल्याला एक मनामध्ये एक गैरसमज आहे की मला शासनाचा मेडिक्लेम मिळतो. पण मी सांगू इच्छितो मित्रांनो, हा शासनाचा मेडिकल जोपर्यंत तुम्ही कार्यरत आहे तोपर्यंत असणार आणि आयुष्यामध्ये सर्वात जास्त गरज तुम्हाला ॲट द एज ऑफ 58च लागणार. 50 नंतरच तुम्हाला लागणार आहे. तो इन्शुरन्स तुम्ही आज काढला तर तुम्हाला तो जास्त फायदेशीर राहील आणि वयाच्या 50-55 नंतर इन्शुरन्स मिळेल, कारण याची काही गॅरंटी नाही. कारण त्यावेळेस आपल्याला ऑलरेडी एक्झिस्टिंग डिसीज असतात. त्यामुळे कुठल्याही इन्शुरन्स कंपनी ही तुमच्यावर दाव लावण्यासाठी तयार नाही राहणार. त्यामुळे या एजमध्ये तुम्हाला इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स पण काढणं गरजेचं आहे. आता इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स या दोन गोष्टी जेव्हा काढतो तर याच्या फायली असतात. या फायली आपल्या परिवाराच्या सर्व सदस्यांना माहिती असतात की हे डॉक्युमेंट मी कुठे ठेवलेले आहे, कसले डॉक्युमेंट आहे. आपल्या फॅमिलीला आपल्या बँकेचा युजरनेम पासवर्ड सुद्धा माहिती पाहिजे. कारण ज्या दिवशी 16 तारखेला शेवटचा दिवस कदाचित तो राहिला असता, पण परमेश्वराच्या कृपेने किंवा तुमच्या सर्वांच्या एक बेस्ट ब्लेसिंगमुळे मी आज तुमच्यासमोर आहे. तर त्या दिवशी खरंच सांगतो की काय काय गोष्टी आपण केल्या पाहिजे, हा पण तेवढंच महत्वाचं आहे. त्यामुळे LICच्या किंवा कुठलेही महत्वाचे डॉक्युमेंट्स आहे, अकाउंट्स असतील, नंबर ऑफ अकाउंट्स असतील, हे कुठेतरी नोंद ठेवा. आपल्या फॅमिलीला अवगत करा